भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदा डिजिटल लाउंज उभारण्यात येणार आहे। याची सुरुवात मुंबई सेंट्रल स्टेशनवरून करण्यात येणार आहे। मी सध्या उभा आहे मुंबई सेंट्रल स्टेशन परिसरात आणि या ठिकाणून लाखो प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणे प्रवास करत असतात आणि आपला प्रवास करताना ट्रेनची वाट पाहत या ठिकाणी आरामगृह असेल, विश्रामगृह असेल, त्या ठिकाणी बसून आपली ट्रेनची वाट पाहतात। मात्र त्या ठिकाणी काही सुविधा नसल्याने अनेक प्रवासी जे आहेत ते नाहक त्यांना त्याचा त्रास होतो। मात्र आता रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत या ठिकाणी डिजिटल लाउंज या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि यामध्ये विशेषतः पाहायला गेलं तर या विश्रामगृहामध्ये वर्किंग स्पेस हा मोठ्या प्रमाणात येणार आहे। यासाठी ठेकेदाराची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। 2.71 करोडचा हा पूर्ण प्रोजेक्ट असून 1712 चौरस मीटरमध्ये जागा विकसित करण्यात येणार आहे। या लॉन्चमध्ये प्रवाशांना वायफाय, त्याचबरोबर चार्जिंग पॉईंट्स, त्यानंतर आरामदायक खुर्च्या, सोफा, टेबल आणि त्याचबरोबर कॅफे अशी विविध सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यामुळे ऑफिस किंवा कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांना त्याचबरोबर अतिरिक्त कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग ठरणार आहे। दरवर्षी या प्रकल्पामुळे एकंदरीत रेल्वे प्रशासनाला 50 लाखहून अधिक उत्पन्न जे आहे ते यामुळे होणार आहेत आणि विशेषतः पाहायला गेलं तर याची पहिली सुरुवात मुंबई सेंट्रल या स्टेशनवरून झाली असली तरी वांद्रे टर्मिनस, त्यानंतर वडोदा, अहमदाबाद अशी प्रमुख शहरं आहेत, त्यामध्ये देखील हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। याचा सगळ्यात जास्त फायदा आपण पाहायला गेलं तर वर्क फ्रॉम होम, त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्यासाठी कित्येक वेळ 2-2, 3-3 तास जे प्रवासी आहेत ते प्रवास करत बसलेले असतात, यांचा मोठा फायदा जो आहे त्यांना प्रामुख्याने होणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।